नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज प्रथमच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सकाळी 10च्या दरम्यान ते धाराशिव जिल्ह्यात येतील. सर्वप्रथम ते आई तुळजाभवानीचं दर्शन घेतील. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेबरोबर ते चर्चा करतील आणि मग तुळजापूर येथून ते पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. पंढरपूर येथेही ते आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आज जिल्ह्यात येणार म्हणजे जिल्ह्यासाठी काही विशेष अशी घोषणा करणार का, जिल्ह्याला भरभरून काय देणार का, याकडं आपणा सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. त्याचबरोबर जे तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून तापलेलं आहे, त्यावर ते काय भाष्य करणार याकडं पण सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण या ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्यांच्या पक्षाचे स्थानिक अनेक नेते अडकलेले आहेत. त्याचबरोबर या ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या मागं कोण आहे याच्याबाबतही त्यांनी काहीतरी भाष्य करावं आणि राजकीय नेते, स्थानिक नेते या प्रकरणात अडकल्या असल्यामुळे कुठलाही दबाव पोलीस यंत्रणेवर येणार नाही याचीही काळजी त्यांनी घ्यावी, अशी सर्वसामान्य जनतेची आणि तुळजापूरच्या रहिवाशांची मागणी असणार आहे. MD ड्रग तस्करी प्रकरणात भाजपचे जवळपास 5-6 स्थानिक नेते अडकलेले आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 नेते आहेत आणि काँग्रेसचा पण एक स्थानिक नेता यात आहे. यामुळं साहजिकच तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ज्या दिवशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतर दोघांचं फोटो विरोधकांनी व्हायरल केले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुळजापूरचे माजी नगरसेवक राहुल खपले, श्याम पवार आदींनी पत्रकार परिषद घेऊन या दोघांचा आणि खासदारांचा दुरान्वयी संबंध आहे असं सांगितलं होतं. काल सकाळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ड्रग प्रकरणामुळं तुळजापूरची बदनामी होत आहे आणि या ड्रग प्रकरणी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली होती. लागलीच काल सायंकाळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही एक पत्रकार परिषद घेतली आणि धीरज पाटील हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यामुळे ते उठसूट काही बोलतात असा आरोप करत ड्रग तस्करी प्रकरणात जातीनं राणा जगजितसिंह पाटील यांनी लक्ष घातल्यामुळे प्रकरण उघडकीस आलं आहे, नसता ते उघडकीसही आलं नसतं असंही यात सांगितलं. आणि या प्रकरणी आम्ही कोणाशीही पाठराखण करणार नाही, कोणालाही पाठीशी घालणार नाहीत आणि या ड्रग प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेला योग्य ते सहकार्य करू असं भाजप पदाधिकाऱ्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असल्यामुळं ते काय सल्ला देतात, काय सांगतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहणार असणार हे नक्कीच आहे. आजकाल शहरी भाग असो किंवा ग्रामीण, मुलांना इंग्रजी माध्यम आणि खाजगी शाळात प्रवेश देण्याकडं पालकांचा ओढा असल्याचं दिसून येत आहे आणि साहजिकच त्यामुळं जिल्हा परिषद प्रशालेतील पटसंख्या कमी होत आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशालेतील गुणवत्ता काही कमी नाही हे दाखवून देणारं आणि अशा पालकांच्या डोळ्यात अंजल घालणारी असं मोठं कौतुकास्पद काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक
आणि विद्यार्थ्यांनीही केलं आहे. कारण नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी जी प्रवेश परीक्षा पार पडली, त्या प्रवेश परीक्षेनंतर तुळजापूर येथे असलेल्या नवोदय विद्यालयात 83 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यापैकी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत. त्यापैकी 67 विद्यार्थी हे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील पात्र ठरलेले आहेत. त्यात कळंब तालुक्यातील 18, वाशी धाराशिव 18, तुळजापूर 10, भूम 9, परांडा 4, वाशी 3, लोहारा 3 आणि उमरगा तालुक्यातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या 67 विद्यार्थ्यांचं आपल्या अण्णा चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा पण देतं. जिल्हा परिषद शाळा प्रशालातील शिक्षक हे काम करत नाहीत वगैरे हे ओरड सतत असते, मात्र सगळेच काही तसे नसतात. अनेक शिक्षक अगदी पोटतिडकीनं विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना घडवण्याचं काम करत असतात. हेच यातून दाखवून त्यांनी दिलं आहे. तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.